तर आता मला शुभांगीने आज दगा दिला आहे नेहमीप्रमाणे. नाजूक दिसणाऱ्या सोनीने दिली धमकी. हॅपी बर्थडे. किती छान किती छान. हॅलो एव्हरीवन, चला आज चाललोय शॉपिंगला. ती पण आहे गोवा शॉपिंग. गर्ल्स आउटिंग होणार आहे 4 दिवसांचं आणि त्यासाठी थोडे तर कपडे घ्यावे तर लागणारच ना. त्याशिवाय गर्ल्सची पिकनिक होणार कसे. नवीन कपडे, फोटोज, मस्त मस्त जेवण. प्रायोरिटी आहे क्लोथ्स. चांगले फोटो येण्यासाठी चांगले कपडे तर हवेच. सो त्यासाठी जस्ट जोकिंग, त्यासाठी आम्ही सगळ्याजणी शॉपिंगला चाललेलो आहोत. तर आता मला शुभांगीने आज दगा दिला आहे नेहमीप्रमाणे. तसं नाही म्हणता येणार, तिचा मुलगा आजारी आहे म्हणून ती नाही आली. पण ठीक आहे, थोडीशी रागावली आहे मी तिच्यावरती. सो आजचा व्लॉग स्टार्ट करूयात. निर्मला येते, तिची वाट पाहते मी. जस्ट आत्ताच माझा डान्स क्लास कंप्लीट झाला आहे. मी थोडा लवकर फिनिश करून आली आहे कारण की मला थोडं लवकर निघायचं होतं. आणि क्लासमध्ये सुद्धा माधुरी दीक्षितचं गाणं चाललं आहे, ते पण मला मिस करायचं नव्हतं. तर माधुरी दीक्षितची मी खूप मोठी फॅन आहे आणि तिच्या ज्या स्टेप्स आहेत आणि त्या अदा आहेत त्या माझ्या बिलकुल नाही येतात. सो मला त्या शिकायच्या होत्या म्हणून मी क्लास मिस नाही केला, क्लास कंप्लीट केला आहे आणि मग मी खाली आली आहे. तर निर्मला अजून येते आहे, तिला घेऊन मी सोनीच्या घरी जाणार आहे. सोनी, मी आणि निर्मला, आणि त्यात आमच्या आहोनचा बर्थडे पण आहे. सो आहोनसाठी पण काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे. सो बघूयात काय होतं आहे. निर्मला आली आहे आणि सुवर्ण मिसत नाही ना. अच्छा, मला असं वाटलं केस आणि कुर्ता थोडा त्या टाईपचा आहे ना. सन प्रोटेक्शन. सूर्यदेव आज खूपच प्रसन्न आहेत, एकदम कडाक्याचं ऊन आहे आज. आम्ही निघालोय सोनीच्या घरी आणि आज गाडी नाही नेत आहोत. आज आम्ही कॅबने जाणार आहोत किंवा मेट्रोने, कारण की आज सगळे बोलतात की ट्रॅफिक असणार आहे. सगळे लेट लतीफ आहे. ब्लॉगर नाही म्हणून मी आज ब्लॉग करणार आहे. ब्लॉगर कुठे गेला आपला? ब्लॉगरने दगा दिला नेहमीप्रमाणे. कॅब बुक करूयात का? कॅबने जाऊयात आपण. सोनीच्या घरी आली आहे, कॅब बुक करतो. आणि नाही दिसत आहे माझी मैत्रीण. ऑफिसला खोटं बोलून आलेली, फूड पॉइझनिंग होऊन. ती ऑफिसला खोटं बोलून आली. मग पाणी नको आहे, तू चल. चहा करू का? नको नको, आपण जाऊयात. चहा आपण रस्त्यात पिऊयात. हा, असं तू म्हणू नकोस, बिलकुल म्हणू नकोस. निर्मला पुढे निर्मला, हाय. पारुशी, मी कॉल केला तर मला म्हणते मी आंघोळला गेली अजून. आता मला आंघोळ म्हणून मी कॉल केल्यानंतर ही आंघोळला गेली. येणार होती आणि हिने रिसेंटली लगेच सांगितलं मला 11 वाजता तयार आहे. आणि मी मैत्रिणींसोबत जायचं असेल तर सकाळी सगळं स्वयंपाक, किचन वगैरे क्लीन बिन करून रेडी. म्हटलं की नाही, जायचंय आपल्याला. एक्साइटमेंट नाहीये तुम्हाला मैत्रिणींसोबत जायची? नाही नाही, असं काही नाहीये. मी आलो होतो वेस्ट साईडमध्ये, पण इथे सोनीला आणि निर्मलाला काहीच आवडलेलं नाही. बरोबर ना? तुमच्या दोघींनाच आवडलेलं नाही. मला आवडलं होतं खूप सारं. हे होतं FC रोडचं वेस्ट साईड. ॲक्च्युली इथे आम्हाला स्टार्टिंगला तर काहीच नाही आवडलं. आम्ही इथून बाहेर गेलो रोड शॉपिंग करायला, पण विशेष गंमत म्हणजे संध्याकाळी सगळं झाल्यानंतर पुन्हा इथेच येऊन आम्ही थोडी शॉपिंग केली. वेस्ट साईडमधून डायरेक्ट वरती खाली, पहिलं खालून वरती जाऊया तर की वरतून खाली यायचं. चलो. वेस्ट साईडमध्ये काहीच आवडलं नाही म्हणून आम्ही रोड शॉपिंग पण ट्राय केली, पण तिथेही आमची निराशाच झाली. सो आम्ही ठरवलं काहीतरी खाऊयात. पण खाताना गंमत झाली, पण तेव्हा माझा कॅमेरा ऑफ होता की तिथला एक जो कामगार होता तो खूप रूड होता. पण आमच्या नाजूक सोनीने तिच्या चांगल्या भाषेत त्याला एवढं व्यवस्थित समजवलं. नंतर तो आमच्याशी खूप व्यवस्थित वागला. सो थँक्यू सोनी. नंतर नाही, मी सोनीने जो राडा केला इथे तो शूट करणार आहे की सोनीने हॉटेलमध्ये घातला राडा. नाजूक दिसणाऱ्या सोनीने दिली धमकी, असं टायटल देणार याला. आणि त्यात दिली हिने तिला साथ. मी बिचारी घाबरली होती. ही फ्रेम छान वाटते पण. इथे आम्ही सेंट्रो मॉलमध्ये आलो होतो कर्वे रोडच्या. सध्या फेब्रुवारी असल्यामुळे आणि सगळीकडे ऑफर असल्यामुळे खूप चांगलं कलेक्शन आणि खूप कमी बजेटमध्ये आम्हाला सगळं मिळालं.
थकलेले. मी अजिबात थकलेली नाहीये. तू अजून दिवसभर अजून रात्रभर फिरू शकते. Shopping साठी शॉपिंग काही- केली. शॉपिंगवरती आम्हाला बॅग्स पण फ्री मिळाल्यात. एक दाखव तुझी, एक निर्मलाला पण फ्री मिळाली आहे आणि एक मला मिळाली आहे. सोनीला नाही मिळाली. सोनीला नाही दिली कोणीच. सोनीला म्हटलं तुला गरज नाही त्या बॅगची. सेंटरमधून बाहेर पडलो आणि आम्ही पल्लोडला आलो. सोनीसाठी 2 साड्या घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही पल्लोडमध्ये आलो. तिने ऑलरेडी एक साडी घेतली होती, पण खरं सांगायचं तर मला खूप ओव्हर प्राईस्ड वाटलं. कलेक्शन युनिक होतं पण प्राइजेस खूप जास्त होत्या. अजून एक टॉप हॉटेल शोधतोय आम्हाला जेवायला. फायनली हॉटेल सापडलंय. दिस इज तिरंगा. सगळीकडे व्हॅलेंटाईन्स डेमुळे गर्दी होती आणि आमचे व्हॅलेंटाईन्स आमच्यासोबत नव्हते, सो आम्ही तिघींनी आमच्या स्वतःसोबतच एन्जॉय केलं एकमेकींसोबत आणि काही फोटोज क्लिक केले. असं नको वाटायला की आमचा व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट झालाच नाही, म्हणून आम्ही अशा पद्धतीने सेलिब्रेट केला. आणि रात्रीचं जेवण संपवून आम्ही तिघीही थकलेल्या घरी परत आलो. आज होता योगेशांचा बर्थडे, सो त्यांचं नेहमीच आहे कुठल्याही चांगल्या कामाची किंवा स्पेशल दिवसाची जर सुरुवात करायची असेल तर ते नेहमी देवदर्शन करतात. म्हणून आमच्या जवळच असलेल्या इंद्रनगरमधील एका मंदिरामध्ये आम्ही गेलो आणि तिथे देवाचं दर्शन घेतलं आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही दोघांनी मूवी पाहिला आणि तोही रियाला सोडून. मूवीमध्ये जास्त ऑप्शन्स नसल्यामुळे आम्ही शाहिद कपूरचा तेरी बातों में उलझा जिया हा मूवी पाहिला. मूवी सोसो होता पण सॉंग्स मस्त होते. गाणी चांगली असल्यामुळे बोर नाही झालं, पण पिक्चर ओके ओके होता. हा माझा नवीन ड्रायव्हर. पगार अजून ठरवलाय. चल 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 जायचं नाही. हो हो चल. पण ड्रायव्हर ऐक ना, ड्रायव्हर तयार नाही आज. ऐसे जाया हे उठके. ड्रायव्हरने जास्त मेकअप केला असता तर मी ड्रायव्हरला ब्लॉग मध्ये घेतलंच नसतं. कारण ड्रायव्हर सोया था. मी एका महान युट्यूबरला माझा ड्रायव्हर ठेवलेला आहे. येस, महान युट्यूबर शुभ जिंदगी. जो माझं प्रमोशन करत नाही. अरे प्रमोशन करायला माझी बेस्टी मला भेटलीच नाहीये. मला सोडून सोडून गेली शॉपिंगला. ती माझं तर प्रमोशन करणार तिच्या ब्लॉग मध्ये. कल्याणीचा ब्लॉग आलाय तर तू त्याला जाऊन व्हिजिट पहा. काय बोलतात तुला तुम्ही सांगू, लोकं? तू बिलीव्ह नाही करणार. ऐक ना, तू बिलीव्ह नाही करणार. मी सेम हाच विचार करत होते की कल्याणीला कुठल्या प्रकारे आता कसं प्रमोट करायचं. मी पार्टीला चाललोय कारण माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले. सिरियसली 100 नाही, सॉरी 115 सबस्क्रायबर झाले माझे. Achievement आहे माझी. आणि 100 सबस्क्राईबर झाल्यावरची माझी आठवण सांगते. मी व्हिडिओ बनवून टाकला होता युट्यूबवर. 100 सबस्क्रायबर झाले. 100 सबस्क्रायबर झालेत म्हणून आम्ही दोघी कॉफीला चाललोय. नवऱ्याचा बर्थडे म्हणजे आहोंचा बर्थडे आहे. सो त्यांना सोडून आम्ही सेलिब्रेट करायला चाललोय की माझे 100 सबस्क्रायबर. तरी पण म्हटलं ही बेस्टी एवढी गॉगल विगल घालून केस सोडून तयार होऊन आलीये. मला माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणी सांगतायत की अगं एवढी मोठी Ready युट्यूबर राहा. झालीस तू अशी जात जाऊ नको. मी नेहमी अशीच असते. हा, आणि कल्याणीने मला खूप वेळा सांगितलंय की जरा अशी तयार होऊन जात जा बाहेर. आणि आता बाकीच्या माझ्या मैत्रिणी पण तुम्ही सांगायला लागला. तरी पण मी आज कहर केलंय की मी आज तरी तर पण नाही. झोपेतून उठून आलीये. तरी पण मी आज गबाळ्यासारखी आहे. झोपेतून उठून आली. आमच्याकडे गबाळ्यासारखं म्हणतात त्याला. कल्याणी ड्रायव्हिंग माझं झालंय ना आता. एकदा परत रिपीट झालं पाहिजे. झालं पाहिजे. एकदा परत रिपीट झालं पाहिजे. कॅमेऱ्यावर कॅमेरा. या दादा या. हा येतोय. बोला 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 बोला. मी ब्लॉग करणार नव्हते पण मी ब्लॉग चालू केला त्याचं बरं झालं तसं. नाही, कर. चालू केला मी. आणि हीच ती ब्लॉगर आहे. मी तुम्हाला सांगत होते की मी न्यूली इंट्रोड्यूस. मी आताच बोलले की मी लिंक देते डिस्क्रिप्शनला. आणि बॉयला फोन आलेला आहे. हो चालेल. थँक्यू परत एकदा. आणि आता पोरीनं गिफ्ट दिलेलं हे वाचतायत. माय डॅड, you have loved me for as long as I have lived, ओ but I have loved you my whole life. Happy birthday. किती छान किती छान किती छान. आणि हे रियाचे आजोबा आहेत, तिच्या वडिलांचे वडील. थँक्यू रियान. क्यूट आहे, बहुत क्यूट थँक्यू आहे. नितेश. हॅपी बर्थडे मन बाळा. थँक्यू. थँक्यू.
Thank you. Come हे चिटिंग आहे पण माझ्या बर्थडेला एकच गिफ्ट हे घ्या हॅपी बर्थडे माझ्या बर्थडेला एकच गिफ्ट मिळालं मला गिफ्ट नव्हते मिळाले. हा चला आता केक कटिंग करूया चला त्यांच्याकडे दे तू ये इकडे. हो सो अशा पद्धतीने आम्ही योगेशांचा वाढदिवस त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटला म्हणजे पठारेला सेलिब्रेट केला. माझी बेस्टी शुभांगी, प्रवीण, प्रितीश, वैभव, मिश्का यांना खूप खूप थँक्यू की ते वाढदिवसाला आले आणि आजचा हा दिवस त्यांनीच खूप स्पेशल बनवला. फक्त बेस्टी मलाही नेक्स्ट बर्थडेला 3 गिफ्ट्स हवे आहेत आणि तू नक्की आणणार आहेस. सो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.